टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। मोहोळ तालुक्यातील नरखेड परिसरासाठी दिलासादायक बातमी। सीना भोगावती जोडकालवा प्रकल्पाबाबत भाजप नेते संतोष पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा घेतली भेट। येणाऱ्या महिनाभरात मंजुरीचे संकेत मिळाले आहेत। सविस्तर बातमी पहा। मोहोळ तालुक्याच्या उत्तर भागातील कायमस्वरूपी दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नरखेड परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या सीना भोगावती जोडकालवा प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे संकेत मिळाले आहेत। या प्रकल्पास तातडीने मान्यता देण्याच्या मागणीसाठी भाजप नेते संतोष पाटील यांनी माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी पुन्हा भेट घेतली। या भेटीत प्रकल्पासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली असून शासन दरबारी दाखल असलेल्या प्रस्तावातील त्रुटी तात्काळ पूर्ण करून तो मंजुरीसाठी मुख्यमंत्री कार्यालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी येणाऱ्या महिनाभरात या योजनेला मंजुरी देण्यात येईल असा शब्द दिल्याची माहिती भाजप नेते संतोष पाटील यांनी दिली आहे। मोहोळ तालुक्यातील नरखेड परिसर हा कायमस्वरूपी दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो। या भागातून वाहणाऱ्या भोगावती नदीला पावसाळ्या व्यतिरिक्त पाणी उपलब्ध नसते। मात्र येथील जमीन काळी व कसदार असल्याने सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यास मोठ्या प्रमाणात शेती उत्पादनात वाढ होऊ शकते। त्यामुळे मागील 20 ते 25 वर्षांपासून शेतकरी सीना भोगावती जोड कालव्याची मागणी करीत आहेत। राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हा प्रश्न आजवर रखडलेला असून प्रत्येक निवडणुकीत हा मुद्दा केवळ प्रचारापुरताच वापरला जात होता। मात्र ही योजना मार्गी लागण्यास माढा, मोहोळ, बार्शी आणि उत्तर सोलापूर या 4 तालुक्यातील अनेक गावांना मोठा लाभ होणार आहे। या प्रकल्पासाठी महाराष्ट्र कृष्ण खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांकडून 24 मार्च 2025 रोजी जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पुन्हा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे। त्यावेळी मुख्यमंत्री नामदार फडणवीस यांनी तातडीने प्रस्तावातील त्रुटी पूर्ण करून मुख्यमंत्री कार्यालयाला सादर करण्याचे आदेश जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजीव कपूर यांना दिले आहेत। पाहत रहा टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनल। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवा।